वेळ न दवडता हा थरार सगळ्यांना अनुभवायचा आहे. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया जुचंद्र नायगाव रॉयल्स. विश्वास डोळ्यात तेज ही केवळ स्पर्धा नाही हाच जनतेचं स्वरूप. आला शक्ती ज्योत्सवाला दही हंडीचा जल्लोष लई भारी झाला. युवा मन नवा रस्ता नवी उमेद जितेंद्र ठाकूरच्या मार्गदर्शन आमची खेळभूमी सजवते वेद. मित्रो, कोर्टच्या आतमध्ये असा संघ आलाय ज्या संघाची हवा क्वालिफाईंग रेस दरम्यान आपण बघितली होती. ज्या वेळेला क्वालिफिकेशन राऊंड झाले त्यावेळेला या संघाने टॉप केलं होतं आणि हा तो संघ आहे जो कालच्या दिवसामध्ये प्रो गोविंदा पार पडला. तिथे 4थ्या क्रमांकाचा मान या संघाने पटकावलाय. महाराष्ट्रातील टॉप 4 गोविंदा पथकांपैकी एक आणि ते पथक या आपल्या क्षितिजोत्सवामध्ये दुसरी मॅच खेळण्यासाठी तयार होत आहे. यांचा मॉप 300च आहे, खाली कमी आल्यात. पण आता हे गोविंदा पथक जे आन मान शान बनली आहे नायगाव जुचंद्रकरांची आणि समस्त आले आहेत आमचे जुचंद्रकर नायगावकर सगळे आलेले आहेत आणि फुल जोश अँड होश मध्ये आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी तयार आहेत. तर जोरदार टाळ्या या टीमसाठी आणि या टीमला देऊया शुभेच्छा. तत्पूर्वी वेस्टर्न वॉरियर्स डोंगरपाडा रॉयल्स कॅप्टन्सने टॉस साठी यायचं आहे. ओके, त्यानंतर नारंगी फाल्कॉन्स 888 आणि वालिव गावराई फायटर्स कॅप्टन्सने टॉस साठी यायचंय. मनीष, मगाच्या मॅचने आपल्याला खूप काही सांगितलं, खूप काही शिकवलं आणि त्यांनी काय सांगितलं तर आपण काल काय केलं, मगाशी काय केलं, त्यापेक्षा आत्ता काय करणार आहोत त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. इतका मोठा आणि ज्याने पहिल्या मॅच मध्ये सर्वात कमी वेळेत आपले थर रचले होते त्या गोविंदा पथकाला आपण मागील फेरीमध्ये पराभूत होताना पाहिलं आणि हा एक मोठा अपसेट होता. आता इथून पुढे त्यांना तयारी वेगळी करायची लागणार आहे. जाऊयात रेफरीकडे. प्रिपरेशन टाइम स्टार्ट. एकावरती एक हा सराव, इतक्या दिवसाची मेहनत बघा कशा पद्धतीने 4 थर वेगाने कंप्लीट केलेत आणि त्यानंतर 3 एक्क्यांसाठी तयारी. ओह क्या बात है. 5वा उभा ज्या सराईतपणे त्याहून सरस क्या बात है. हो नायगाव जुचंद्र रॉयल्स अविश्वसनीय.
कमालीचं संतुलन. आम्ही थोडे दूरचे आहोत पण सगळ्यात पुढचे आहोत असं सांगण्याचा प्रयत्न ही टीम करते. नायगाव जुचंद्र रॉयल्स आणि हळूहळू एक एक करून किती सुंदर शिडी आहे बघा. प्रॉपर एका हाताचं अंतर, त्याच्या मागे एक गोविंदा उभा, त्याच्या खांद्यावरून स्कॉट घेऊन एक एक जण खाली उतरतोय आणि उतरत असताना यशस्वीरित्या आपले थर उतरवतात. Attempt successful with 0 penalty. आणि हे होणारच होतं. म्हणजे मला जे आपण बघत होतो समोर जे दिसत होतं त्यावरूनच सिद्ध झालं होतं. क्या बात आहे. लॉट ऑफ एक्सपिरियन्स आहे आणि त्या अनुभवाचा वापर करत असताना आपले 7 यशस्वी थर या ठिकाणी रचले गेलेत. खूप खूप अभिनंदन. यानंतरच्या दोन टीम्स